Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। विविध गंभीर गुन्ह्यातील कुख्यात आरोपी विरोधात तलवाडा पोलिसांनी MPDA अंतर्गत कारवाई करत आरोपीची महसूल कारागृहात रवानगी केली। तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहितळ येथील गोवर्धन येलजाळे असे आरोपीचे नाव असून याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे नोंद आहे। ठाणे हद्दीत कायदा आणि सुविधा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांचे कार्य सुरू असल्याने कारागृहामध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे। गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत रोहितळ येथील गोवर्धन येलजाळे याच्या विरोधात गावातील नागरिकांना मारहाण करणे, अवैध दारू विक्री करणे, गावातील नागरिकांना धमकावणे, महिलांवर अत्याचार करणे, मुलींना फूस लावून पळवून नेऊन अत्याचार करणे याच्यासह विविध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे। त्याच्यावर याबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाहीही करण्यात आली होती। गुन्हे कमी होत नव्हते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे त्याच्यावरील कार्यवाहीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। यावर जिल्हा दंडाधिकारी बीड तथा जिल्हाधिकारी बीड यांच्या MPDA अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश जारी केल्याने तलवाडा पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानबद्ध केलं। सदर कार्यवाही बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी, पोलीस उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंजन गडदे, विठ्ठल काकडे, पोलीस नामदार सचिन गायकवाड, पोलीस अंमलदार विशाल वडमारे, विकास थोरात, पवन शेळके यांनी केली, अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।